महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। का सत्याची धार लेखणीची महाराष्ट्रातील ताज्या आणि वेगवान बातम्या पाहण्यासाठी आपल्या हक्काचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। पेण नगरपालिकेच्या थीम पार्कची दैनावस्था, 3 वर्षांपासून समस्या जैसे थे। गणेश तांडे। पेण नगरपालिकेच्या थीम पार्कची दैनावस्था झाली असून मागील 3 वर्षांपासून पेण शहरातील अनेक सामाजिक संघटना याबाबत पेण नगरपालिकेचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होते। मात्र 3 वर्षांचा प्रशासकीय कालावधी लोटला तरी देखील थीम पार्कमधल्या समस्या जैसे थे असल्यामुळे पेण शहरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। एकीकडे विकास आणि पेण शहरातील थीम पार्क बघावा तर भकास अशी अवस्था सद्यस्थितीला तरी पाहावयास मिळत आहे। याबाबत माझं पेण संघटना, मॉर्निंग वॉक ग्रुप, छावा संघटना, पेण ज्येष्ठ नागरिक संघ, प्रहार संघटना, जय गणेश म्हाडा वसाहत, मानवाधिकार संस्था पेण शाखा या व इतर सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन पेण नगर परिषदेअंतर्गत म्हाडा कॉलनी येथील श्री भगवान महावीर थीम पार्कच्या झालेल्या या दयनीय अवस्थेबद्दल प्रशासक असलेल्या काळात प्रशासक जीवन पाटील यांच्या 2023 ते 2025 या प्रशासकीय कालावधीत एकत्रित नाराजी व्यक्त केली आहेत। याकरता अनेक पत्रव्यवहार, स्मरणपत्र, आंदोलनाचे पत्र, तत्संबंधी भेटी घेणे, मीटिंगसुद्धा झाल्या। एवढे करून सिओनच्या दालनात संघटना प्रतिनिधी, पोलीस प्रशासन व पेणचे पत्रकार यांच्या उपस्थितीत 24 जानेवारी 2025 आणि 15 मार्च 2025 पूर्वी काम पूर्ण करण्याचे वचन दिले होते, जे आज 8 जून 2026 पर्यंत पूर्ण झालेले नाही। मात्र यांच्या प्रशासक काळात 2023 ते 2025 पर्यंत जेथे नगराध्यक्ष व नगरसेवक अस्तित्वात नव्हते तो कालावधी याच थीम पार्कची लाखो करोडो रुपयांची दर्जाहीन कामे केली गेली आणि त्या कामांचा दर्जा अत्यंत निकृष्ट आहे। कोणतेही मापदंडात ISI मार्क नसलेली उपकरणे लावण्यात आली आहेत, ज्याची साक्ष आजही आपण थीम पार्कमध्ये पाहावयास मिळते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते गणेश तांडेल यांनी दिली। मागील 3 वर्षांपासून माझं पेण संघटना अध्यक्ष राजेंद्र पाटील, गणेश तांडेल, आप्पा सत्वे, CR म्हात्रे, सूरज पाटील, मॉर्निंग वॉक ग्रुप अध्यक्ष सुभाष म्हात्रे, ज्येष्ठ नागरिक संघ अध्यक्ष RN पाटील, पेण म्हाडा अध्यक्ष अरुण पाटील, प्रहार संघटना पेण अध्यक्ष भालचंद्र भगत, छावा संघटना पेण अध्यक्ष दीपक संसारे, मानवाधिकार संस्था पेण अध्यक्ष अनंत भाऊ कालन, ज्येष्ठ समाजसेवक जोशी साहेब, PY पाटील या सर्व मंडळींनी पाठपुरावा केला। मात्र 3 वर्षानंतरही एकही समस्या न सोडवता सर्वांच्या तोंडाला पाने पुसली असा आरोपही करण्यात आला आहे। याबाबत पेण नगरपालिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जीवन पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता ते कवरे क्षेत्राच्या बाहेर असल्याचे दिसून आले। त्यांच्याशी संपर्क झालाच नाही। पेणकर मंडळींनी थीम पार्कला अवश्य भेट द्या आणि न झालेल्या अत्यावश्यक सेवा व झालेली मलाईदार कामे याची माहिती व पाहणी करावी। तसेच मागील 3 वर्षांपासून समस्या जैसे ते असल्याने पेण नगरपालिका कार्यक्षेत्रातील कामाबाबत शंकाच निर्माण होत आहे। गणेश तांडेल, सामाजिक कार्यकर्ते, माझं पेण। मुद्दा होता हे ओपन जिम आहे। इथं अनेक आबालवृद्ध सकाळी जिम करण्यासाठी येतात, सकाळ संध्याकाळ जिम करण्यासाठी येतात। 3 वर्षापूर्वी आम्ही या सर्व संघटनांनी मांडलेला दुसरा मुद्दा, हे सगळं तुटलेलं आहे। याला अजिबात गेले 7-8 वर्ष कोणतं हे बघा, हे पूर्ण तुटले, याच्या बेरिंग पूर्ण गेलेले आहे। त्याच्यानंतर हे सुद्धा गेलेलं आहे पूर्ण। त्याच्यानंतर ह्याचे सुद्धा पूर्ण बेरिंग्स गेलेले, हे मोडलेलं आहे, याला जंग लागतो हाताला। त्याच्यानंतर हे बघा, हे याच्यावर एक प्लेट होती ती सुद्धा मोडून पडलेली आहे। याला सुद्धा त्या वेळेला सुद्धा 3 वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या नजरेत आणून दिलेलं आहे की बाबा हे असं झालेलं आहे। चिल्ड्रन पार्क मधलं हे आहे मोडलेला झुला, हे बघा, हे अशा टाईपनं हे त्या वेळेला मोडलेलं आहे। 3 वर्षापूर्वीचं पण सुद्धा आमच्याकडे व्हिडिओ आहेत। हे असं मोडलेलं आहे आणि ही आमच्या पेणच्या जनतेची ही लक्तर अजूनही 3 वर्षापासून अशीच टांगलेली आहेत। त्याच्यानंतर हा झुला बघा, हे सगळं मोडलेलं आहे। आता हे कशा प्रकारे मुलांनी याच्यावर खेळायचं किंवा पडायचं किंवा काय करायचं, हे बघा, हे अशाच टाईपने आहे। आणि आज ह्या टाईपने जर बघितलं तर हे सगळं मोडलेलं आहे। हे 3 वर्षापूर्वी आम्ही त्यांच्या निदर्शनात आणलेलं आहे। अत्यंत हृदयद्रावक आहे, अक्षरशः किलस म्हणा हा प्रकार आहे। आणि त्याचं उदाहरण बघूया, ज्या वेळेला ही 2019ला गार्डन चालू झाली तेव्हापासून ह्या टाकीमधून ही जे विहीर आहे ह्याची अवस्था म्हणजे बघण्यासारखी राहिलेली नाही। याच्यामध्ये अत्यंत किडे पडलेले आहेत।
हे बघा किडे पडलेले, याचा कधीच उपसा झालेला नाही. अत्यंत भयानक अवस्था आहे आणि हाच पाणी. मग ह्या गोष्टींवर गेल्या 3 वर्षामध्ये हा जो या सर्व संघटनांनी आवाज उठवला होता, त्याला कुठंतरी केराची टोपली दाखवलेली आहे. याचा कोणताही विचार झालेला नाहीये. अनेक आम्हाला त्यांनी स्वप्न दाखवली की आम्ही आज करतो, उद्या करतो, मात्र 3 वर्षामध्ये हे काही झालेलं नाही. मग काय झालंय तर ह्या गार्डनसाठी गेल्या वर्षभरामध्ये प्रशासकाच्या कालामध्ये करोडो रुपये खर्च करण्यात आलेला आहे. आपण ज्या गोष्टी दाखवलेल्या आहेत, ज्या बेसिक गोष्टी आहेत, त्याच्यावर 1ही रुपया खर्च केलेला नाही. 3 वर्षामध्ये ॲज इट इज जैसे ती परिस्थिती आहे. मात्र